शांत चित्ताने ऐकून घ्या. सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे साहेब, बाबा राजे साहेब, कोकाटे साहेब, उदय सामंत साहेब, गोरे साहेब, आणखी कोणी आलेले या राणा दादा, त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो, स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्या सचिव बांधवांचंही मनापासून कौतुक, आभार. सगळ्या अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे. थोडं जास्त बोललं तर पोटात दुखल्यासारखं होत आहे. त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितका तुमच्यापर्यंत आवाज येईल. आपलं म्हणणं होतं ते मंजूर केलेलं आहे आतापर्यंत मागण्याचं. विषय क्रमांक 1, आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी आपली मागणी होती. त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे. मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो. याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार. म्हणजे इथं जरी आत्ता बोललो, त्यांनी विखे साहेबांनी आणि राजे साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं, तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो, असं त्यांनी सांगितलं. अरे आधी ऐका ना, मराठ्याचे पोट्टे ना आधीच वाफडत लगे. आपण आपल्या पण अभ्यासकाकडं विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत. हे योग्य आहे का, नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं. पुन्हा सगळे हा म्हणले माझ्यावर ढकलिलं. चाबरे ते अभ्यासक तिथं हा म्हणले आणि वाटण अर्ध्यात गेल्यावर म्हणले चुकलं. मग तवा झोपला होता का? त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल. तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं GR राज्यपालाच्या सहीनं काढतो, असं सांगितलंय. क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करणे. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना, GR झाल्यावर ते शब्द बदलते ना, पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच. हो, आणि ते घेऊस तर तुमच्या मध्ये मी उठवतो काय विखे साहेब इथं? ते येऊस तर मी तुमच्या मध्ये उठवतो काय इथं? मी उठत नाही. मी दर जेलातला अन्न खाईन पण उठत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे. बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे.
पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा. ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो. सातारा संस्थानचं गॅजेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरं आहे का अभ्यासक? नंतर का नाही म्हणलं ना थोबडच हानी. सातारा गॅजेटियर, पुणे औंध गॅजेटियरवरील नियमाच्या आधारे गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान, पुणे व औंध संस्थान गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारलं मी त्यांना, का जलद गतीने? त्यांचं म्हणणं आहे थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहेत. जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणलेत ते. आता बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणलेत, नाही असं नाही. फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा. त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरलाय, पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत. साक्षीदार त्यांना धरलेलं आहे. मी म्हणलं तुम्ही करून देतान का? आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला. यायला बाकी झाला काय? ते म्हणले मी करून देतो, माझी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना. राजे बरोबर आहे का? मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या. राजा म्हणले देतो. राजा हा म्हणले की नाही इतक्या लोक सांगा नाहीत मला थोपड आणते लोक. जमलं का नाही आता? हे 2 विषय अंमलबजावणी झाली. खाली काय राहिला आता? जरा डोकं लावाय शिका ना. येतो ना ती दबी. सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो, थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे. काही राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट. संपला. ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय. म्हणजे JR काढलाय. JR म्हणून ना विखे साहेब याला. JR आहे हो. JR लेखी फिके नाही. ते लेखीला काही किंमत नसती. आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याच्या. हे ओरिजिनल सह्या मंत्री कवाच करीत नाही लफडं कुताव म्हणून. हो ना मग. अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर. त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या मनानं सांगितलं. ते म्हणले तुम्हाला मान्य असलं तर लगेच. तुम्ही जर मान्य आहे म्हणलं लगेच JR काढतो राज्यपालाच्या सहीनं, राज्य मंत्रिमंडळाच्या सहीनं. याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे? मला पटायला लागलं नाही. मी आता इतकं गोडीनं ऐकून घेत नाही. आता बोलतं बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असतं. त्यांच्या बोलण्यात तथ्य स्वच्छता आहे ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीस पुऱ्या काढून घेतो म्हणले. कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशनमधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरू घेणे आणि पटापटा मागं घेणं. यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्या पुढं. तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागेल विखे दादा. मग डोकं चाला ना. उपोषणाने गाळ झालो ना. तुम्ही लय गाळ केलं ना मला. मग डेअरी उतरली. डेअरीत नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावे असं आपण मागणी केली होती. त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना ₹15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. याच्या आधी उर्वरित
कुटुंबियांना आर्थिक मदत 1 आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. ते होऊन जाईल. ते काय त्यांना खिशातून द्यायचं का असल्यासारखा खेळ आहे. ते काय सोपं असतं. त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडलं डेंजर होतं, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस. का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते एसटीचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून पोरं असते किती ते 50-50. आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं, सासू सांभाळायचे आहेत, कोणी आधार देत नाही, कुटुंब उघडर पडलं, कसं कमाव. मला वाटतं ते केलं तर बरं राहील. नसतं हे व्हायना द्या लवकर. हा MIDCला त्या शासकीय अधिकारी हा महावितरणमध्ये करा. परत तुम्ही MIDCचं चांगलं आहे. हा उदय सामंत साहेब हातात एक करा. उदय साहेब कचा सह्यान काय तुम्हाला तरी काय सही विकत आणायची. हा त्याला सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDCच्या जवळ आलत्यात. माऊलीला राजेसाहेब नाही जात आहेत एसटीने इकडे तिकडे. एक ते कंपाळाला कोण असतं, लोकांच्या नजरा विचित्र असतं. नवरा गेल्यावर तिला कसं बस एसटीनं घरी जायचं ना, आम्ही हाल बघतो. ते लय अवघड आहे. ते MIDCत केलं तर वा वा, तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड. आपलं म्हणणं होतं 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा. म्हणजे लोकाला कळन तरी मग नोंद निघाली का नाही. लोकाला मिळत लागा ना 58 लाख म्हणजे नोंदी कुठे आहेत. ग्रामपंचायतला लावा, लोक अर्ज करतील आणि घेतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र, पण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत आज तारीख किती आहे 2. तुम्ही आत्ता इथून गेले नाही का आदेश काढा. आत्तापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्ष झाले लोक रोखून धरल्यात. 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतोय. याचा अर्थ खोटी आहे का नाही. तो दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी आहे. तेवढा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो, मानसिक त्रास होतो. म्हणून आम्ही आता उपसमितीने असं ठरवलं आहे की आता त्या समितीला एक क्वाशी ज्युडिशियल पॉवर दिले आहेत, न्यायिक अधिकार दिलेले आहेत. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या, की दलित प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावेत. म्हणजे त्या जात पडताळणी समितीकडे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही. अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित केलेला आहे. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरगा गरिबाचा MBBSला राजेसाहेब लागलं. 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकलेलं. त्यांनी ॲडमिशन घेतलं गुवाहाटीला, म्हणजे नंबर लागला. बाप नाही आहे, आई होती. रडत अंतरवालीला आले. त्यांनी सांगितलं रुपया नाही, पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला, व्हॅलिडिटी द्यायनात. 18,000 रुपये जर दिले तर लगेच देत होता. ते जुळवावर घर पण नाही ऐकायला, उठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणे साहेब. फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्याचं वाटोळं झालं, कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ॲडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी, आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिडिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं. यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांचे अधिकारी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले. म्हणजे पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आपण, आणि त्यामुळे आता त्याला गती येईल. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात येतील असं मी म्हटलं तुम्हाला. आता
पूर्वी तसं नव्हतं, मग काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं. आता ती कार्यवाही झालेली आहे. याच्याबरोबर वंशावळ समिती गठीत नाहीये, ती गठीत करा. हा, आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या. त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करताय. तालुका स्तराच्या दिली कधी? आत्ता का? हा, आत्ता दिली असं. कारण ते लय हाल होते. ते वंशावळ समिती चांगलं आहे, चांगलं आहे. तालुका स्तरावरती. आणि विखे साहेब आपण शिंदे समितीला ऑफिस एक, वंशावळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं, चांगलं झालं. आणि शिंदे समितीला कायम नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. हा, ती सुरू ठेवा. काय होतं? हा, आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे आहेत बरं का. बैठक होऊन गेली, लेकरं गरिबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात. हे काय मजा करायला नाही आले, वेदना घेऊन आलेले. त्याच्यासाठी मोडी लिपी, फारसी आणि उर्दू याचे अभ्यासक खूप कमी आहेत शासनाकडं. ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले. म्हणजे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना, ते जाणारे लोक आपण द्या. आपण त्यांना मानधन शासन देईल, त्यांना आपण घेऊ, ताबडतोब मानधनावर घेऊ. म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपल्याला. ती आमची जबाबदारी मानधन देण्याची. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आम्ही. फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसकोट पडलं इथं. तुम्हाला काय सांगावं ह्या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचंय. आमच्याकडं एक धाराशिवला असा आहे वकील, रितापुरे नाव आहे. त्यांनी 100 मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडं खर्चीला पैसे देतो. ते सापडे म्हणतोय जाऊ पदरून. तुमचे पैसे काय घ्यावा. तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधेव, एवढाच अधिकार द्या. पैसे नको. पैशाने फेसकूट पडलंय आमचं. तुम्हाला काय करायचं. आम्ही आमचं वावर विकू राहिलं गुंठाभर. तुम्हाला काय करायचं. नाही सापडून दिलं मग बघ. फक्त मोडी लिपी घ्या ना, अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले. आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो तर मराठा आणि कुणबी एक हे जी आर काढा. 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू. प्रक्रिया थोडी किचकट आहे. महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक जे आर काढायसाठी किचकट नसून द्या. आपल्याला सगळं कळत आहे. पण डोक्यात घ्यायचं आणि पुढं चला जायचं. काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं. मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण जे आर काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा. विखे साहेब बरोबर का. तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचं. ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा. तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बाण टाकीत असते. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबाचं नाव सांगितलं आपल्याला. 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे देऊ. राहिली सगळ्या सोयरेच. त्याची छाननीच व्हायना. आणखी छाननी, हा हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायना. त्याच्यासाठी किती दिवस मागितले. 8 लाख हरकती आले. त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिलेत फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो. मी आहे तोवर तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घास जर खाल्ला तर पोट भरत चलन. थोडा 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 खाल्ला तर. तुम्ही एकदा जर वंजळभर खाल्ला तर नळ्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा.
छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले नाही. थोडंसं डोक्याने चलू. हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायलेत. सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायलेत ना सगळ्याचा? सामंत साहेब हा, सगळ्यांचा GR काढायलेत. आता लगेच आपण हा म्हणलं की म्हणले ना ते लगेच ना? नाही आम्ही गेल्यावर नाही, मग मी नसतो जात. हा माझ्या म्हणण्यानुसार. नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना, थोडं वाचते नाही. घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला, घंटाभर. हा पण लईच पटापटा असतो. इतकं सोपं आहे की मग आपण फेस पाडेल. मग 5 दिवस उपोषणाला बसू. आयला तुम्ही आमच्या असून आमचे हाल करता राव. मग इतकं पटापट होतं म्हणल्यावर मला 5 दिवस बसून मग परत तुम्हाला काय सांगू. आता मुतायला लागलं तर आग व्हायला लागली वा मुतायला बी. काय उंबले राव, मी एकटा सापडावं तर मला सगळ्याला. असं आहे, मी जरंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब, हे तर आम्ही करतोच आहे, परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास खिदमतमासच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिल्या. पण मागच्या काही महिन्यामध्ये आज धाराशिव शहर सगळं क्लास 2 होतं, ते आता क्लास 1 झालं आणि विनामूल्य केला. पण जवळजवळ कमी यायचे 25%, 50% लागत होतं, 5%वर काहीतरी केलं. पण 4%वर. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, मग बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचा त्याचा फार उपयोग झाला. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे. पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत त्याला आम्ही ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटतिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे, याची जाणीव आम्हाला आहे शासनाला. म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय, आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं, याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य? मान्य. आता पोरावं ऐका, हैदराबादच्या गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायले. मान्य आहे का पोरावं? तासभरात ते आपल्याला GR द्यायले. दुसरा मुद्दा ऐका. आता दुसरा मुद्दा, थांबा ना. आधी ऐका सगळ्या मागण्या ऐका. भाव चढवून करू नको. काय म्हणणार तू? काय काय चौकशी? तू काय बधीर झालेला आहे का? काय तुला आरक्षणाच देणं घेणं? काय चौकशी करतो? ईडी लागली की तो आहे माग? आणि मग आता काय म्हणलं, तू का सडेल डोक्याचा आहे का काय का? तुला GR कळत का? GR कुठून आणलं रे? कुठून लय? तुला GR कळतो का? क्रमांक 1 हैदराबादचं गॅजेटियरची लगेच आत्ता GR काढून अंमलबजावणी करायला. माया पुढं सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 1. 2 सातारा संस्थांची पण GR काढायलेत. फक्त 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरेच किचकट संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतो. त्याची विखे साहेबांनी, बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं आणि आपलं भांडण होणार बरं का? हा, मावळेत नाही, मावळ्यात नाही भांडायचं. कोणी भांडायचं मग?
अरे त्यांना बाबाराजे म्हणतात राव, लय आमचं जुनं आपण तुम्हाला दादू म्हणतात, दादू. हे असं असतं, ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब आहे. राजेसाहेब चुकत तर नाही ना काही? असं असेल तर, नाही तर मग मला शिवेंद्रराजेसाहेब म्हणाल. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या, की बाबा राजेसाहेबांना लाडाने राजेसाहेब बाबा राजेसाहेब म्हणतात. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला, दुसरं काय. ती पण गॅजेटची 1 महिना राजेसाहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहिला केसेसचा विषय, केसेस मागं घ्यायला लागले. त्याचा पण GRच काढायले ना, त्याचा पण GR काढायले. हा, पहिल्यांदा लिखी देत होते आपल्याला, ते आता GR काढायले. प्रत्येकाचा GR काढा एक एक. हा, सगळ्याचा GR जमन ना, जमन ना. मला वाटतं हे 2 गॅजेटेरचे वेगळे घ्यावं राजेसाहेब. हा, नाही नाही, गॅजेटेरचे काय करा वेगळे वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार? खालच्या याचा एक काढा, पण सोपं आहे ना विखे साहेब. जाऊ द्या ना, जाऊ द्या ना राजे विखे साहेब, आपलं सोपं सोपंच घुसू आपण. कशाला अडचणीत? तुम्हाला नको, आम्हाला नको. दोन्ही गॅजेटेरचे वेगळा वेगळा GR काढा. 2 GR घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटेरचा वेगळा. हां, आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक, म्हणजे 3 एकूण GR काढा. ताण नको, तुम्हाला पण नको, आम्हाला पण नको. बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतोय, आमच्या नाही. 58 लाख नोंदी झालं. पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलंय. काही राहिलंच नाही ना आता. ओके म्हणायचं का पोराव? काय करायचं? 1 तासाने निर्णय घेऊ आपण. GR आल्यावर आपण आता हो म्हणायचं, आणि ते GRच नाही आणलात मग काय करायचं? पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षासह सगळ्या बांधवांचं, मंत्री महोदयांचं, इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसा ना. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का? शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला मी. आपल्याला कोणाला यश आलं नाही, आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे. कोणी काही बदग सांगणं ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट, विखे साहेब, पाटील साहेब, आमच्या पोराने एकटा आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही, हे खरं आहे. कोणत्या गल्लीत घुसावून कुंकून जावा. तुमच्या RTOने 5-5 हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ इकायला? सांगा बरं. आमजवळ खरंच आहे का? कोणत्या गल्लीत घातलं ते मध्ये इकडं झेड आहे. अरे ते लगेच काढा ना, त्याचं काय, ते ताजं. बर, जेवढ्यावर दंड झाले ते उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो. दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय. अहो, विजय झाला. GR दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा. GR दिल्यावर आत्ता नाही. उलट ते शांततेत जाणार नाहीत. तुमच्या टकोरीवर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का GR मानलं? ते शांतता वेगळी. कोणची? तुम्ही देत नाहीत. थांबा रे, तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद गगनात मावणार नाही. रुपया आम्ही गोळा करून आले.